चला आपण आज मिरचीचा झणझणीत ठेचा बनवूया। ठेचा सगळ्याच्याच घरी बनवतात। ठेचा पण म्हणू शकता, चटणी पण म्हणू शकता आणि खरडा पण म्हणू शकता। प्रत्येकाच्या भाषा वेगवेगळ्या। आम्ही ठेचा आणि चटणी बोलतो, खरडा बोलत नाही। मस्त मिरची घेतली थोड्या मुठभर आणि देठ काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतले। आपल्याला भाजून घ्यायच्या तेल टाकून। व्यवस्थित मिरच्या जर भाजून घेतल्या ना तिखट कमी लागते आणि मी जास्त बनवून ठेवत असते। मग जास्त बनवून ठेवला ना मुरतोय आपला ठेचा आणि तिखट कमी लागतोय। मी थोडे शेंगदाणे घेतले, त्याच्यामध्ये थोडं लसण घेतला, कोथिंबीर घेतली, मस्त भाजून घेतले आणि काढून घेतलं। खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया, थोडं मीठ टाकलं चवीप्रमाणे। मस्त आबडधोबड ठेसून घ्यायचं, जास्त बारीक ठेसून घ्यायचं नाही। आणि शेंगदाणे खाताना दाताखाली आले तर चव खूप छान लागते। थोडे टाकायचे, जास्त टाकायचे नाही, मग शेंगदाण्यावर धावतं जास्त टाकले की। मस्त ठेसून घेतलं आबडधोबड, जास्त बारीक ठेसायचं नाही। परत आपल्याला तळून घेऊया। आपण आता लसण अगोदरच मस्त भाजून घेतलं आहे, पण तरी पण चटणी परत तळून घेऊया। तेल टाकलं थोडं आणि मस्त आलटून पलटून घेतली, खमंग भाजून घेतली। खूप छान लागलेली। तुम्ही कशी बनवता चटणी? चला आता खरडा आणि चटणी रेडी झाली। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब